सक्सेस अकॅडमी 12 फिजिक्स. तर वेव्ह ऑप्टिक्स हा एका मोठ्या चॅप्टरचा आपला शेवटचा टॉपिक चालू आहे आणि इट इज अ इंटरेस्टिंग फिनॉमिनॉन. जसं आपण इंटरफरन्स हा एक फिनॉमिनॉन बघितला या चॅप्टरमध्ये, तसं आपण आणखी एक महत्वाचा फिनॉमिनॉन बघायला लागलोय, डिफ्रॅक्शन. तर मागच्या लास्ट व्हिडिओ लेक्चरला मी त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन सांगितलं होतं. आज आपण त्याच्यामध्ये डिटेल शिकणार आहे. तर अनेकदा मी तुम्हाला सांगतो की जेव्हा लाईट ट्रॅव्हल इन द स्ट्रेट लाईन आणि त्याच्या मध्ये कुठला तरी अडथळा येतो, अडथळ्याला आपण काय म्हणतो लक्षात ठेवा, अडथळा आपण म्हणतो ऑब्स्टॅकल. लक्षात ठेवा, ऑब्स्टॅकल हा शब्द आपण वापरतो असतो. तर व्हेन देर इज अ ऑब्स्टॅकल इन द पाथ ऑफ लाईट, लाईट जेव्हा जात असते, ट्रॅव्हल करत असते, तेव्हा त्याच्यामध्ये कुठला तरी अडथळा येतो. तर अडथळ्याच्या त्या ऑब्स्टॅकलच्या एजेस म्हणजे कडा ज्या आहेत त्या ठिकाणी लाईट काय होते, बेंड होते. आणि लाईट बेंड झाल्यावरती कुठं शिरते, जिथं खरं म्हणजे सावली पडायला पाहिजे, जॉमेट्रिक शॅडो जिथं आहे त्या ठिकाणी ती लाईट काय होते, स्प्रेड होते. हा जो फिनॉमिनॉन ह्यालाच काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन. म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी मी एस नावाचा एक सोर्स दाखवलाय आणि ते एक स्लिट दाखवले. या समजा स्लिटचं नाव एबी आहे. तर लक्षात ठेवा, हिथून लाईट पास होणार नाही, हिथून लाईट पास होणार नाही, पण मधी जागा आहे, हिथून मात्र लाईट काय होणार, पास होणार. लाईट कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईन. म्हणजे खरं म्हणजे एवढ्या भागामध्ये, म्हणजे हिथून जर आपण बघितलं, एवढ्या भागातून लाईट एंटर करणार आहे, म्हणजे एवढ्या भागामध्ये काय झालं पाहिजे, प्रकाश पडला पाहिजे. इट इज कॉल्ड प्रकाशित होणे, म्हणजे इल्युमिनेटेड होणे. हा जो भाग आहे इथं सावली पडली पाहिजे, ह्याची इथं सावली पडली पाहिजे, दॅट इज कॉल्ड शॅडो रिजन. तसंच ह्याची पण इथं काय पडली पाहिजे, सावली पडली पाहिजे. हे आपल्याला अपेक्षित आहे. पण ड्यू टू डिफ्रॅक्शन या फिनॉमिनॉनमुळे एजेसच्या ठिकाणी, म्हणजे हे एज आहे, ही आता स्लिट काय झाली, अडथळा झाली याच्यामध्ये. सो इट इज कॉल्ड एज ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकलचे एजेसच्या ठिकाणी लाईट काय होते, बेंड होते आणि ती कुठं घुसते, जॉमेट्रिकल शॅडो मध्ये घुसते. ती कुठं घुसते, जॉमेट्रिकल शॅडो. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी लाईट असता कामा नये, पण त्या ठिकाणी लाईट काय होते, स्प्रेड होते. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज डिफ्रॅक्शन. त्यामुळे डिफ्रॅक्शनची डेफिनेशन अनेकदा सांगतो, डिफ्रॅक्शन इज द फिनॉमिनॉन. बरोबर. तर बेंडिंग ऑफ लाईट वेव्स ऍट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल, बेंडिंग ऑफ लाईट वेव्स ऍट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल अँड स्प्रेडिंग इन टू द जॉमेट्रिक रिजन. ते जॉमेट्रिक रिजन मध्ये स्प्रेड होते, पसरते. जिथे ऍक्च्युअली नाही जायला पाहिजे त्या ठिकाणी ती लाईट थोडीशी बेंड झाल्यामुळे पसरते. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज डिफ्रॅक्शन. याचं आपण व्यवहारामध्ये खूप एक्झाम्पल बघतो. ते काही एक्झाम्पल जे आहेत ते मी तुम्हाला फोटोज जे आहेत ते आपल्या ग्रुपवरती सेंड करीन. पण आता मी सांगितल्यावर, कानानं ऐकल्यावर इमॅजिन होते का बघा, ऍट द टाइम ऑफ जस्ट बिफोर सनसेट ऑर सनराईज, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या जस्ट वेळेला, तर तुम्ही जर डोंगराचं प्रोफाईल बघितला, माउंटेनचं प्रोफाईल बघितला, तर त्याच्या मागून सूर्यकिरण येतात. तर त्यावेळेला डोंगराच्या कडेला द साइड ऑफ माउंटन इज, बॉर्डर ऑफ माउंटन इज इल्युमिनेटेड. तुम्हाला ती माउंटनची जी बॉर्डर आहे जसं चंदेरी असं कडा दिसू शकते बघा. त्यानंतर बऱ्याच वेळेला ऍट द टाइम ऑफ क्लाउड्स, जेव्हा ढग येत असतात, श्रावण महिन्यामध्ये वगैरे असतो बघा, त्याच्या मागं सूर्य असतोय, त्यावेळेला त्या ढगाच्या मागून सूर्याची लाईट येते आणि ती त्या ढगामुळं, त्या क्लाउड्समुळे अडते. दॅट इज कॉल्ड ऑब्स्टॅकल. त्यामुळे आपल्याला त्या चंदेरी कडा दिसते बघा. क्लाउडच्या शेजारी असं बॉर्डरला काय दिसते, इल्युमिनेटेड रिजन दिसतं, ल्युमिनस इंटेन्सिटी दिसते, म्हणजे असं तेजोमय कडा वाटते बघा. त्याला आपण मराठी चंदेरी कडा असं म्हणतो. दॅट इज ड्यू टू द डिफ्रॅक्शन. त्यानंतर दुपारच्या वेळेला जर सूर्यप्रकाश झाडावरती पडला, तर झाडाच्या खाली आपण जर बघितलं, बिनीथ ऑफ द ट्रीज, झाडाच्या खाली बघितलं तर आपल्याला असं गोल 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 पॅचेस दिसतात. कारण तो सूर्यप्रकाश ज्यावेळेला त्या लीव्ज मधून, पानांमधून येत असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतं, डिफ्रॅक्शन होत असतं. असं डिफरंट फिनॉमिनॉन आपण बघू शकतो. सगळ्यात सोपा फिनॉमिनॉन म्हणजे इफ वी लुक द सन थ्रू द पोरस क्लोथ, म्हणजे थोडक्यात छिद्र असणाऱ्या क्लोथ मधून, बारीक बारीक छिद्र असणाऱ्या क्लोथ मधून आपण जर सूर्याकडे बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक बारीक असं कलरफुल सर्कल्स दिसतील. ती बिकॉज ऑफ डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शनमुळे लाईट अडते आणि त्या ठिकाणी लाईट बेंड होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला काय दिसतं, दॅट इज द कलरफुल आर्क्स असे दिसतात, गोल 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 असं कलरफुल दिसतात. दिस इज ड्यू टू द डिफ्रॅक्शन. हे सगळे डिफ्रॅक्शनचे फिनॉमिनॉन आहे, एक्झाम्पल्स आहेत. लक्षात आलं. मग आज आपण आता बघणार आहे की डिफ्रॅक्शन म्हणलं की कायम लक्षात ठेवायचं, बेंडिंग ऑफ लाईट. लक्षात घ्या, डिफ्रॅक्शन म्हणजे लक्षात ठेवायचं, बेंडिंग ऑफ लाईट ऍट द एजेस ऑफ किंवा नियर द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल. आणि त्यामुळे लाईट काय होते, स्प्रेडिंग इन टू द जॉमेट्रिक शॅडो रिजन. ज्या ठिकाणी जॉमेट्रिक शॅडो पडायला पाहिजे त्या रिजन मध्ये ती काय होते, पसरते. लक्षात आलं. मग आता आपल्याला डिफ्रॅक्शनचे दोन टाइप्स आहेत बघा. देर आर टू टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. लक्षात कसं ठेवायचं बघा, सोप्या पद्धतीने मी सांगतो. दोन्ही पण सायंटिस्ट नाव आहेत. एक आहे फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन, एक नाव काय आहे, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. सगळ्यांना कळलं. वन टाइप ऑफ डिफ्रॅक्शन इज कॉल्ड एज फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. अदर इज, हे नाव तर आपलं झालेलंच आहे, मागच्या व्हिडिओ लेक्चरला झालेलं आहे. इट इज कॉल्ड एज फ्रिझनेल डिफ्रॅक्शन.
इट इज कॉल्ड ॲज फ्रिझनेल डिफ्रॅक्शन. ही दोन्ही पण सायंटिस्टची नावं आहेत, लक्षात घ्या. सो देर आर टू टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन, फ्रॉन ऑफवर्ड डिफ्रॅक्शन, फ्रिझनेल डिफ्रॅक्शन. मग दोघात फरक काय, तर दोघात अति सुंदर सोपा फरक आहे बघा. जर मला सांगा, आपल्याला डिफ्रॅक्शनसाठी 3 गोष्टी कुठल्या लागतात, सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन. सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन ह्या तिन्ही गोष्टी जर खूप लार्ज डिस्टन्सवर असतील, लक्षात घ्या, ह्या तिन्ही गोष्टी कशा असतील, लार्ज डिस्टन्सवर म्हणजे इन्फायनाइट डिस्टन्सवर जर असतील, तर अशा वेळेला त्या फिनॉमिनॉनला काय म्हणायचं आहे, त्या डिफ्रॅक्शनला काय म्हणायचं आहे, फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन. आणि जर सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन खूप लहान अंतरावरती असतील, दॅट इज कॉल्ड फायनाइट डिस्टन्सवरती असतील, दॅट इज स्मॉल डिस्टन्सवरती जर असतील, हे तिन्ही पण सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन, तर त्याला म्हणायचं आहे फ्रिझनेल डिफ्रॅक्शन. तुम्हाला फरक कळाला. जर सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन कसं असतील, लार्ज डिस्टन्सेस, इनफायनाइट डिस्टन्सेस वरती असतील, तर सच डिफ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन. आणि जर सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन हे स्मॉल डिस्टन्सवर असतील, फायनाइट डिस्टन्सवर असतील, तर त्याला म्हणायचं फ्रिझनेल डिफ्रॅक्शन. आता लार्ज डिस्टन्स म्हणले की वेव्हफ्रंट कुठला असणार आहे, तर या ठिकाणी असणार आहे प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. या ठिकाणी कुठला असणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. या ठिकाणी कुठला असणार आहे, या ठिकाणी फायनाइट डिस्टन्स आहे पण स्लिट असणार आहे. सो या ठिकाणी कुठला वेव्हफ्रंट असणार आहे, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असणार आहे. म्हणजे फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन कन्सिस्ट ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. आपण वेव्हफ्रंटचे 3 प्रकार बघितले होते, प्लेन, स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल. तर लक्षात ठेवा, फ्रॉन ऑपर मध्ये फायनाइट डिस्टन्स नाही, इनफायनाइट डिस्टन्स आहे, त्यामुळे वेव्हफ्रंट कुठला असणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. आणि फ्रिझनेल मध्ये फायनाइट आहे, मग फायनाइट असून पण स्लिट आहे, त्यावेळेला कुठला असणार आहे, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना. सो डिफ्रॅक्शनचे 2 टाइप्स, दोन्ही पण सायंटिस्टचे नाव आहेत, फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन, फ्रिझनेल डिफ्रॅक्शन. लार्ज डिस्टन्स असेल, सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन लार्ज डिस्टन्सवर असेल, इन्फायनाइट डिस्टन्सवर असेल, तर त्याला म्हणायचं फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन. आणि जर सोर्स, ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन स्मॉल डिस्टन्सवर असेल, म्हणजेच मोजता येण्यासारख्या डिस्टन्सवर असेल, म्हणजेच स्मॉल डिस्टन्सवर असेल, फायनाइट डिस्टन्सवर असेल, त्याला म्हणजे फ्रिझनेल डिफ्रॅक्शन. फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शनला इनफायनाइट असल्यामुळे वेव्हफ्रंट कुठला असणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट असणार. आणि फ्रिझनेल मध्ये फायनाइट पण स्लिट असल्यामुळे काय असणार आहे, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असणार आहे. लक्षात आलं. आपल्याला जो आता एक मेन क्वेश्चन आहे तो कशावरती आहे, फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन वरती आहे. कशावरती आहे, फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन वरती. लक्षात आलं मी काय सांगितलं ते. आता फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन मध्ये आपण बघता, ऍक्च्युली जेव्हा आपण डिफ्रॅक्शनचा पॅटर्न कशावरती बघतो, स्क्रीनवरती बघतो. जसं आपण इंटरफरन्सचा पॅटर्न स्क्रीनवरती बघितलं काय मिळालं, सेंटरचा ब्राईट आणि त्याच्या आयदर साईडला अल्टरनेट डार्क अँड ब्राईट. तसं डिफ्रॅक्शनचा पॅटर्न कसा दिसतो हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याला कशी नावं द्यायची. सो डिफ्रॅक्शन पॅटर्न जर आपण बघितला कशावरती, स्क्रीनवरती, तो नेमका कसा दिसतो बघा. समजा ही स्क्रीन आहे, हा झाला मधला, आणि त्याच्या कडेचा, आणि त्याच्या कडेचा. आलं. तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये तुम्हाला कळलं असेल की जो मधला बँड आहे, लक्षात ठेवा, हा सगळ्यात जास्त ब्राईट असतो. इंटरफरन्स मध्ये सगळे ब्राईट इक्वल असतात इंटेन्सिटी, पण डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये जो मधला असतो तो सगळ्यात जास्त ब्राईट असतो, त्यामुळे त्याला नाव काय आहे, सेंट्रल. आणि त्या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमा आहे, त्यामुळे त्या शब्द वापरतात मॅक्झिमा. काय शब्द वापरतात, मॅक्झिमा. त्यामुळे डिफ्रॅक्शन मध्ये जो सेंटरचा बँड असतो त्याला काय म्हणतात, सेंट्रल मॅक्झिमा म्हणतात. काय म्हणतात, सेंट्रल मॅक्झिमा. आणि तो सगळ्यात जास्त ब्राईट असतो. त्याच्या आयदर साईडला जर तुम्ही गेला तर मिनिमम मॅक्झिमम, मिनिमम मॅक्झिमम. इथं डार्क आहे, इथं ब्राईट आहे. डार्क म्हणले की मिनिमम, ब्राईट म्हणले की मॅक्झिमम. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही सेंट्रल मॅक्झिममच्या इकडे किंवा इकडे जाल तेव्हा शब्द वापरायचा सेकंडरी. कुठला शब्द वापरायचा, सेकंडरी. आता हा मी इकडे गेलो किंवा इकडे गेलो, कुठेही जावा तुम्ही, त्याला शब्द काय वापरणार, सेकंडरी शब्द वापरायचा. मधला जो आहे तो सेंट्रल मॅक्झिमम, आणि त्याच्या तुम्ही इकडे किंवा इकडे गेला, कुठे गेला की एक शब्द लागू झाला, सेकंडरी. आता या ठिकाणी डार्क आहे, डार्क आहे म्हणजे काय असणार आहे, डार्क आहे म्हणजे काय असणार आहे, इंटेन्सिटी मिनिमम. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, सेकंडरी मिनिमा म्हणायचं. काय म्हणायचं, सेकंडरी मिनिमा. त्याच्या पलीकडे गेलं तर सेकंडरी. आता इकडे इकडे कुठे गेले की सेकंडरी शब्द वापरायचा, सेकंडरी. आता इथं इंटेन्सिटी काय आहे, हा ब्राईट बँड आहे, इंटेन्सिटी जास्त असणार आहे, याला म्हणायचं सेकंडरी मॅक्झिमा. काय असणार आहे, सेकंडरी मॅक्झिमा. असा डिफ्रॅक्शन पॅटर्न नेहमी विभागलेला असतो. लक्षात आलं. तसं आपल्याला इंटरफरन्स मध्ये काय दिसतं, सेंट्रल ब्राईट आणि आयदर साईडला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड. तसं डिफ्रॅक्शन पॅटर्न मी तुम्हाला दाखवलाय. डिफ्रॅक्शन पॅटर्न मधले मधला जो बँड आहे तो सगळ्यात जास्त ब्राईट असतो, त्यामुळे त्याला नाव काय, सेंट्रल मॅक्झिमा. आणि त्याची विड्थ पण जास्त आहे बघा.
तुम्हाला लक्षात असेल की याची विड्थ कमी कमी होत गेली बघा. जसं जसं तुम्ही सेंटरपासून लांब जाणार आहे तसं त्या फ्रिंजेसची बँडची विड्थ काय होते, कमी कमी होते. जो मधला आहे तो सगळ्यात जास्त विड्थ असते. मधला जो आहे त्याची विड्थ काय असते, सगळ्यात जास्त असते. त्याचं नाव काय, त्याची इंटेन्सिटी पण सगळ्यात जास्त असते. त्याचं नाव आहे सेंट्रल मॅक्झिमा. आता तुम्ही सेंट्रल मॅक्झिमाच्या इकडे जावा की इकडे जावा, आयदर कुठल्या साईड जावा, कुठला शब्द लागणार, सेकंडरी. जर डार्क असेल तर मिनिमा आणि ब्राईट असेल तर मॅक्झिमा. सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा, सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा. तसं इकडे गेल्यावर पण बघा, सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा, सेकंडरी मिनिमा, पुन्हा सेकंडरी मॅक्झिमा. असं करत करत इंटेन्सिटी कमी कमी होते बघा. इथं जरा जास्त डार्क आहे, इथं जरा कमी डार्क आहे, त्याच्या पुढे आणखी कमी डार्क. म्हणजे जसं तुम्ही लांब लांब जाल सेंटरपासून तसे तुमची सेंटरची ऑर्डर नंबर वाढत जाईल, 1 2 3, तसं त्याचं इंटेन्सिटी काय होत जाते, कमी कमी होते. सगळ्यात शेवटी इंटेन्सिटी काय होते, 0 होते. हा पॅटर्न आहे कशाचा, डिफ्रॅक्शन पॅटर्न. आणि हा पॅटर्न आपल्याला फ्रॉन ऑपरच्या डिफ्रॅक्शन वरनं डिराईव्ह करायचा आहे. कशावरून डिराईव्ह करायचा आहे, फ्रॉन ऑपरच्या डिफ्रॅक्शन वरनं आपल्याला तो डिराईव्ह करायचा आहे. आणि त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, कंडिशन्स काढायच्या आहेत ब्राईट फ्रिंजेसच्या आणि डार्क फ्रिंजेसच्या. लक्षात आलं, हा प्रश्न डिफ्रॅक्शनसाठी आहे. त्यामुळे हा प्रश्न कसा असू शकतो सांगा, हा प्रश्न कसा असणार आहे सांगा. तर डिस्क्राईब फ्रॉन ऑपर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट. आता आपल्याला डिफ्रॅक्शन करायचं पण त्यासाठी आपण अडथळा किंवा ऑब्स्टॅकल काय म्हणून वापरणार आहे, स्लिट, एक सिंगल स्लिट वापरणार आहे. लक्षात आलं. तर हा क्वेश्चन हा अशा प्रकारे असू शकतो बघा. सगळ्यांनी जरा लक्ष द्या, हा क्वेश्चन कशा प्रकारे असणार आहे. मी तुम्हाला तो क्वेश्चन दाखवतो. To describe with neat diagram the Fraunhofer diffraction pattern. बघा, describe with neat diagram the Fraunhofer diffraction pattern due to single slit. म्हणजे हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे आणि त्यासाठी कुठलं वापरलंय, फ्राउनहोफर वापरले. त्यासाठी कुठलं वापरले बघा, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन वापरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात इनफायनाइट डिस्टन्स. तसंच हा क्वेश्चन आणखीन एक प्रकारे डेरिव्हेशन साठी विचारला जाऊ शकतो बघा. डिराइव्ह द कंडिशन फॉर. आता त्याच्यामध्ये पण काय असणार आहेत, डार्क आणि ब्राईट म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमा शब्द वापरायचं. ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस प्रोड्युस्ड ड्यू टू डिप्रेशन बाय सिंगल स्लिट. या ठिकाणी डिप्रेशन कशाने करायचं आहे, सिंगल स्लिट करायचं. आणि ह्याची जी डायग्राम आहे, आता ह्याची डायग्राम जी आहे ती खूप महत्वाची आहे. ती आपल्याला सेपरेटली पण विचारू शकतात. तर मी तुमच्या समोर डायग्राम तयार करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, बघा. आता आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार करायचं आहे. त्यासाठी आपण काय वापरणार आहे, सिंगल स्लिट वापरणार आहे. त्यासाठी काय वापरणार आपण, सिंगल स्लिट. तर लक्षात ठेवा, आता डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी नेमकं कशा कशा प्रकारचा वापर करायचा ते लक्ष द्या सगळ्यांनी. मी तुमच्या समोर इथं डायग्राम तयार करून दाखवतो. तर सगळ्यात पहिला म्हणजे सिंगल स्लिट असणार आहे. आता सिंगल स्लिट असणार आहे, ह्याच्यावरती आपण लाईट पाडणार. म्हणजे लाईट ह्याच्यातून जाणार, इथून लाईट जाणार नाही. म्हणजे ही स्लिट काय झाली, अडथळा झाली, ऑब्स्टॅकल झालं. त्या स्लिटचं नाव आहे AB. बरोबर. आता हे कुठलं आहे, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन आहे. कुठलं डिफ्रॅक्शन आहे बघा, फ्राउनहोफर. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फ्राउनहोफर मध्ये रेस कुठनं येणार, इनफायनाइट डिस्टन्स. इनफायनाइट डिस्टन्स वरनं जर रेज आले, सोर्स इनफायनाइट असेल तर ते रेस कसे असतात, पॅरलल असतात. लक्षात घ्या, ते रेस कसे असतात, पॅरलल रेज असतात. लक्षात मी काय सांगितलं, मग लक्षात ठेवा, या ठिकाणी पॅरलल रेज आलेले आहेत. परत म्हणजे थोडक्यात सोर्स कुठं आहे, इन्फायनाइट डिस्टन्स वरती आहे. मग आता या स्लिटची विड्थ जी आहे, लक्षात घ्या, स्लिटची विड्थ कायम नेहमी काय दाखवायचं, स्मॉल आहे. जेवढ्या भागातून लाईट आतमध्ये जाणार आहे त्याला काय म्हणायचं, स्लिटची विड्थ. आणि त्याला नेहमी सिम्बॉल वापरायचा स्मॉल बी. AB इज अ सिंगल स्लिट हॅव्हिंग विड्थ A. इट इज लाईट फ्रॉम इन्फायनाइट डिस्टन्स वरनं याच्यामध्ये इन्सिडेंट केलेली आहे. मग आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये एजेसच्या ठिकाणी लाईट काय होणार, बेंड होणार. आणि त्याचं पॅटर्न आपल्याला कुठं बघायला मिळणार आहे, स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. आपल्याला कशावरती बघायला मिळणार, स्क्रीनवरती. तर हा काय झाला, स्क्रीन झाला. स्क्रीनचं नाव काय समजा, XY. स्क्रीनचं नाव काय असणार, XY. आता मी AB जर असं जोडलं, प्रत्येक पॉईंट A पासून B चे पॉईंट जोडले, तर हा C काय झाला, सेंटरचा पॉईंट झाला. आता लक्षात ठेवा, जे स्ट्रेट जाणार आहेत ते अतिशय स्ट्रेट जाणार आहेत. इथे कुठं धडकणार आहेत, PO या पॉईंटला धडकणार आहेत. कुठं धडकणार आहेत, PO ला धडकणार आहेत. मग मला सांगा, सीच्या वरती आणि खालती कुठलं जर मी घेतला तर ह्यांना मी कॉन्सन्ट्रेट करायला एकवट करायचं. आपण काय करायचं, कॉन्व्हेक्स लेन्स वापरायचं. काय वापरायचं, कॉन्व्हेक्स लेन्स. मग लक्षात ठेवा, ही रेज असं गेले, तसं इक्वल डिस्टन्सची सीच्या खालची पण रेज गेली, सीच्या अप्पर साईडची, सीच्या लोअर साईडची. ते पुन्हा कुठं आले,
ते पुन्हा पीओला आले, म्हणजे लक्षात ठेवा ह्याचं डिस्टन्स कसं आहे, सेम आहे. म्हणजे थोडक्यात सीच्या अप्पर साईडचे आणि लोअर साईडचे जे रेज आहेत ते सी पीओला काय जाणार आहेत, पॅरल जाणार आहेत. ती काय होणार, सी पीओला काय असणार आहेत, पॅरल असणार आहेत. त्यामुळे ते सर्वजण एकत्र कुठं येणार आहेत, पीओला एकत्र येणार आहेत. कुठे आहे, पीओला एकत्र. लक्षात ठेवा ह्या सगळ्यांचं डिस्टन्स काय सेम आहे, म्हणजे पाथ डिफरन्स 0 असणार आहे. पाथ डिफरन्स 0 असल्यामुळं प्रत्येक पॉईंट कसा असणार आहे, ब्राईट. मग ह्याचा ब्राईटनेस वाढणार, ह्याचा ब्राईटनेस वाढणार, ह्याचा प्रत्येक पॉईंटच्या ब्राईटनेसमुळे हा पीओ म्हणजे सेंटरचा पॉईंट हा काय होणार आहे, ब्राईट. त्याच्यावरती दुसरा ब्राईट, त्यावर तिसरा ब्राईट, सगळ्यांचं ब्राईटनेस मिळून हा सगळ्यात काय होणार आहे, सगळ्यात जास्त ब्राईट होणार आहे. तर म्हणायचं सेंट्रल मॅक्झिमा, म्हणजे इथली इंटेन्सिटी सगळ्यात जास्त असणार आहे. सो दिस इज कॉल्ड एज सेंट्रल मॅक्झिमा असणार आहे. लक्षाला मी काय सांगितलं, आणखीन एकदा सांगतो. ए बी इज द सिंगल स्लिट, विड्थ इज स्मॉल ए, सी इज द सेंटर, द लाईट फ्रॉम इन्फायनाइट डिस्टन्सेस इज फॉल, म्हणून पॅरलाईन दाखवलं होतं बघा. आता ह्यांना सगळ्यांना ह्या लांबून येणार रेजला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपण एक वापरले, कॉन्व्हेक्स लेन्स वापरले. त्याचा आपण त्याला सिम्बॉल वापरूया एल. ह्यांनी कॉन्सन्ट्रेट केले. मग सी पीओ ही स्ट्रेट लाईन जाणार. आता लक्षात ठेवा सीच्या अप्पर साईडचे आणि लोअर साईडचं इक्वल डिस्टन्स जर घेतलं, वरचं 4 सेंटीमीटर खालचे 4 सेंटीमीटर, ह्या सर्व सी पीओला पॅरल असणार आहेत आणि कुठे एकत्र येणार आहेत, पीओला एकत्र येणार आहेत. मग या ठिकाणी पाथ डिफरन्स कसा असणार आहे, पाथ डिफरन्स 0 असणार आहे. आणि पाथ डिफरन्स पीओला पोहोचताना, कारण वरचं आणि खालचं डिस्टन्स काय आहे, सेम आहे, सिमेट्री आहे या ठिकाणी. त्यामुळे इथलं प्रत्येक वेळेला पॉईंट कसा असणार, ब्राईट. मग प्रत्येकाचा ब्राईटनेस येऊन ह्याच्यावरती पडणार, रिइन्फोर्स होणार. पहिल्यामुळं ब्राईट, वरच्यामुळं ब्राईट, त्याच्या वरच्यामुळे ब्राईट, त्यामुळे ब्राईटनेस वाढत वाढत जाणार आहे. आणि ब्राईटनेस कॉम्बिनेशन होऊन हा सगळ्यात जास्त ब्राईट होणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, तो सेंटरचा आहे. त्यामुळे काय म्हणायचं, सेंट्रल मॅक्झिमम म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सेंट्रल मॅक्झिमम. काय म्हणून मी लक्षात आलं सगळ्यांना, तर नेहमी डिफ्रॅक्शन मध्ये सेंटरचा पॉईंट हा सगळ्यात जास्त ब्राईट असतो, इंटेन्सिटी सगळ्यात मॅक्झिमम, म्हणून त्याला म्हणायचं सेंट्रल मॅक्झिमा. इथंपर्यंत कळालं, ठीक आहे. आता मला सांगा स्क्रीनवरचा मी एनी पॉईंट घेतला पी. आता ह्या ठिकाणी मात्र तुमचं पाथ डिफरन्स सेम असेलच असं नाही. मग अशा वेळेला काय करायचं, ए पासून सी बी सी ला काय करायचं, परपेंडिक्युलर टाकायचा. लक्षात घ्या या ठिकाणी ए पासून बी, बरं. आता लक्षात ठेवा पी चे पॉईंट कुठले कुठले होणार, हे इथं जाऊन जाणार. ठीक आहे. मी आता तुम्हाला स्क्रीनचा पीचा पॉईंट दाखवतो, पुन्हा एकदा नवीन दाखवतो बघा, ते सेल दाखवतो. याच्यामध्ये ए बी स्लिट आहे, ऑब्स्टॅकल, रेस पॅरलल, ए बी. त्यानंतर हा या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे, मगाची डायग्राम. आणि ह्या ठिकाणी काय असणार आहे, स्क्रीन असणार आहे. मग आता स्क्रीनवरती समजा पी पॉईंट एनी घेतला, आता मी पीओ कसा होता, सेंटरचा होता. पीओ कसा होता, सेंटर. हा सगळ्यात जास्त ब्राईट म्हणजे सेंट्रल मॅक्झिमम. आता स्क्रीनचा मी एनी पॉईंट घेतला पी. मग अशा वेळेला मात्र काय होतं, पाथ डिफरन्स सेम नसणार आहे. बघा ह्याचे रेज जे आहेत असे जाणार, त्यानंतर सी चे रेज असे जाणार, बी चे रेज जे आहेत ते असे जाणार. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही जर बघितलं, ए पासून पी ला पोचणार रेज, सी पासून पी ला पोचणार रेज आणि बी पासून, ह्यांचा पाथ सेम नाहीये, ह्यांचा पाथ सेम नाही. या सगळ्यांनी सी पीओशी किती अँगल केलाय, थिटा एवढा अँगल केलाय. सी पीओशी किती अँगल केलाय, थिटा एवढा अँगल केलाय. म्हणजे प्रत्येकाचा पाथ आता मात्र सेम नाहीये, त्यामुळे पाथ डिफरन्स 0 असणार नाही. मग आता पाथ डिफरन्स कसा काढायचा, लक्षात ठेवा ह्या ए वरनं, ह्या ए वरून, बरं, ह्या ए वरून इथं बी वरती एक परपेंडिक्युलर टाकायचा. काय करायचं, एक परपेंडिक्युलर टाकायचं, त्याचं नाव द्यायचं एन. लक्षात, त्याचं नाव काय द्यायचं, एन. आणि हा बी एन, लक्षात ठेवा हा बी एन म्हणजेच काय असतो, पाथ डिफरन्स असतो. जसं डिफ्रॅक्शन मध्ये डेल्टा एल म्हणजे काय होता, पाथ डिफरन्स होता, असं इथे बी एन म्हणजे काय असणार आहे, पाथ डिफरन्स असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना. आणि याची विड्थ किती आहे, स्मॉल ए. याची विड्थ किती आहे, स्मॉल ए. लक्षात आलं. मगाशी मी तुम्हाला जी डायग्राम दाखवली ह्याच्यामध्ये सर्व पॉईंट कुठं आले, ते सेंटरला ओला. त्यावेळेला पाथ डिफरन्स प्रत्येकाचा, वरचा हाफ आणि खालचा हाफ, प्रत्येकाचा पाथ डिफरन्स कसा होता, पाथ सेम होता. त्यामुळे डिफरन्स कसा झाला, 0. त्यामुळे या ठिकाणी हा काय झाला, सेंट्रलचा ब्राईट पॉईंट झाला. इट इज कॉल्ड सेंट्रल मॅक्झिमा. बरोबर. पण एनी पॉईंट जर पी घेतलं तर मी तुम्हाला मुद्दाम सेपरेट दाखवतोय, तर त्या ठिकाणी मात्र रेस पोचायचा पाथ सेम नाही. बघा ए चे असे पोचले, बी चे असे पोचले, सी चे, म्हणजे प्रत्येकानं सी पीयू बरोबर हॉरिझॉन्टलशी किती अँगल केलाय, थिटा. मग पाथ डिफरन्स कसा काढायचा, तर नेहमी ए वरनं बीच्या लाईन वरती काय करायचं, एक परपेंडिक्युलर टाकायचा. ए एन हा काय झाला, परपेंडिक्युलर. मग अशा वेळेला हे बी एन जे आहे ह्यालाच काय म्हणायचं, पाथ डिफरन्स म्हणायचं. या बीएनलाच काय म्हणायचं, पाथ डिफरन्स म्हणायचं. लक्षात आलं. मग आता जर आपण हा ट्रायंगल जर पकडला ए बी एन, बरं, मला सांगा हा आता आपण जर ट्रायंगल पकडला, लक्षात घ्या, आता आपण हा जर ट्रायंगल पकडला, कुठला ट्रायंगल पकडला, ए बी एन.
आता आपण हा जर ट्रँगल पकडला ABN, इन ट्रँगल ABN हा राईट अँगल ट्रँगल आहे. मग ह्या ठिकाणी मी जर याच्यामध्ये साइन थिटा जर काढला तर काय होईल सांगा मला, कारण इथं थिटा असल्यामुळं अशा इथं थिटा असल्यामुळे इथं पण काय झाला थिटा. मग अशा वेळेला साइन थिटा काय असणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, BN अपॉन AB असणार आहे. साइन थिटा काय झालं, थिटा इथं असणार, इथं थिटा आहे मग इथं पण थिटा आहे, BN अपॉन AB. मग लक्षात ठेवा साइन थिटा इज इक्वल टू BN अपॉन AB. याच्यावरनं BN इज इक्वल टू काय झालं, AB साइन थिटा. BN इज इक्वल टू काय झालं, AB साइन थिटा. पण AB म्हणजेच कोण आहे, विड्थ आहे, आणि विड्थ किती आहे, स्मॉल ए आहे. AB म्हणजेच किती आहे, विड्थ हा प्लस स्लिट आहे, आणि तीच किती असणार आहे, स्मॉल ए. तर BN इज इक्वल टू काय झाला, A साइन थिटा झाला. BN इज इक्वल टू काय झालं, A साइन थिटा झाला. आणि BN म्हणजेच कोण आहे, पाथ डिफरन्स आहे. त्यामुळे डिप्रेशन मध्ये पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय मिळाला, A साइन थिटा मिळाला. काय मिळाला फॉर्म्युला, A साइन थिटा फॉर्म्युला मिळाला. काय मिळाला, A साइन. A इज द विड्थ ऑफ द स्लिट, थिटा इज द अँगल. थिटा हा इथला अँगल आहे. लक्षात आलं, याच्यावरून पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला मिळाला. मग आता लक्षात ठेवा P हा पॉइंट जर डार्क असेल किंवा ब्राईट असेल तर नेमकं कंडिशन काय असणार, त्यासाठी आता आपण कंडिशन काढूया. समजा P हा पॉइंट डिस्ट्रक्टिव्ह आहे. समजा P हा पॉइंट कसा डिस्ट्रक्टिव्ह आहे, इफ पॉइंट P इज म्हणजे थोडक्यात तो डिस्ट्रक्टिव्ह आहे. बरोबर, पॉइंट P इज डार्क असणार आहे म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी. पलीकडे गेलं म्हणून सेकंडरी, आणि डार्क असल्यामुळे इंटेन्सिटी मिनिमम, त्याला काय म्हणतात, मिनिमा. म्हणजेच काय म्हणणार, सेकंडरी मिनिमम. मग त्यासाठी लक्षात ठेवा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये पुन्हा डायग्राम मध्ये आपण जाऊया. ह्या डायग्राम मध्ये जर आपण पुन्हा गेलो की तुमच्या लक्षात येईल की AC आणि BC ह्याचे जर आपण दोन भाग केले, AC आणि BC जर दोन भाग केले तर वरती किती लेट जाणार आहे, λ/2 जाणार आहे. टोटल लॅम्बडा असेल तर AC आणि BC बरोबर निम्म झालं, म्हणजे वरती किती असणार, λ/2, आणि खाली पण किती असणार आहे, λ/2 असणार आहे. मग त्या केसच्या वेळेला आपण जर साइन थिटाचा फॉर्म्युला मिळवला, साइन थिटा किती इज इक्वल टू काय आपल्याला, BN अपॉन A आहे. साइन थिटा इज इक्वल टू काय, BN अपॉन A. जर BN काय असेल, λ/2 असेल, BN λ/2 असेल तर कंडिशन काय मिळाली, साइन थिटा इज इक्वल टू काय असणार, λ/2A होणार. काय झालं, λ/2A. लक्षात याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला, λ/2A. तसं मला सांगा या ठिकाणी जर हे झालं आपल्या कशासाठी, सेकंड साठी. फर्स्ट साठी असेल तर काय होणार, साइन थिटा इज इक्वल टू या ठिकाणी काय होणार, साइन थिटा असेल तर λ/A होणार. सॉरी, साइन थिटा 1 असेल, पहिल्यांदा 1 घेऊ. साइन थिटा 1 असेल तर λ/, काय झालं या ठिकाणी A झालं, λ/A झालं. जर साइन थिटा 2 असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, साइन थिटा असेल तर काय होणार आहे, 2λ/A होणार. जर तिसरा पाहिजे असेल तर तुम्हाला काय होणार, 3λ/A. म्हणजे फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे सेकंडरी मिनिमासाठी कंडिशन काय, कंडिशन फॉर सेकंडरी मिनिमा म्हणजे सेकंडरी म्हणजे इकडे किंवा इकडे साईडला, आणि मिनिमम म्हणजे डार्क. त्यासाठी थोडक्यात साइन थिटा n इज इक्वल टू n λ/A. म्हणजे तुम्हाला कळेल बघा, इथं 1 असेल इथं 1 आहे, इथं 2 असेल इथं 2 आहे, इथं 3 असेल 3. म्हणजे थोडक्यात जनरल फॉर्म्युला काय झाला, साइन थिटा n इज इक्वल टू काय झालं, n λ/A. n λ/A ही कंडिशन कोणासाठी आहे, सेकंडरी मिनिमासाठी कंडिशन आहे. ही कंडिशन कोणासाठी आहे, सेकंडरी मिनिमासाठी. आता P हा पॉइंट जर ब्राईट असेल तर काय, तर P हा पॉइंट ब्राईट असेल तर काय, म्हणजे त्याला आपण काय, इफ पॉइंट P इज सेकंडरी, पलीकडे गेला असेल तर काय असणार, सेकंडरी, आणि ब्राईट असेल त्याला काय म्हणणार मी, मॅक्झिमम म्हणणार. ब्राईट असेल तर काय म्हणणार, मॅक्झिमा. मग आता पॉइंट P जर मॅक्झिमा असेल तर त्या ठिकाणी कंडिशन काय असणार आहे, तर पाथ डिफरन्स लक्षात घ्या हा कसा असतो, ऑड मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेव्हलेंथ असतो. पाथ डिफरन्स हाफ ऑफ द वेव्हलेंथ असतो. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला साइन थिटाचा फॉर्म्युला काय मिळेल, थोडक्यात 2n+1 λ/2/A. म्हणजे थोडक्यामध्ये हा n आणि हे n काय झाला, ही कंडिशन कोणासाठी असणार आहे, तर ही कंडिशन असणार आहे जर पॉइंट काय असेल, सेकंडरी मॅक्झिमासाठी असणार आहे. सेकंडरी मॅक्झिमासाठी ही कंडिशन आणि सेकंडरी मिनिमासाठी ही कंडिशन. लक्षात आलं, सेकंडरी मिनिमासाठी ही कंडिशन आपल्याला मिळाली आणि सेकंडरी मॅक्झिमासाठी ही कंडिशन. म्हणजे तुम्हाला थोडक्यात मधला ब्रँड कसा मिळाला, सगळ्यात जास्त ब्राईट मिळाला. इट इज कॉल्ड सेंट्रल मॅक्झिमा. आणि तुम्ही आजूबाजूला गेला तर सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा, सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा दोन्ही साईडला तुम्हाला मिळू शकतात. मग आपण फ्रॉम ऑपोजिट डिफ्रॅक्शन जेव्हा बघितलं, लक्षात फ्रॉम ऑपोजिट डिफ्रॅक्शन मध्ये बघितलं त्यावेळेला आपल्याला दोन कंडिशन काढल्या बघा. फ्रॉम ऑपोजिट डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट, एक स्लिट वापरले, याच्यामध्ये लाईट लांबून आले म्हणून पॅरल दाखवले. स्लिटचं नाव काय, AB. त्यानंतर स्लिटची विड्थ किती A, याचा सेंटर C आहे
आणि ह्या सर्व लांबून येणाऱ्या पॅरल रेजला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरले एल, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर, म्हणजे सर्व सी पीओ स्ट्रेट गेलं पीओ ठिकाणी, तसंच सीच्या वरचे इक्वल डिस्टन्स हाफ जर घेतला तर ते देखील सीपीओला पॅरल येणार आहेत आणि ह्या ठिकाणी एकत्र येणार. म्हणजे प्रत्येक इक्वल डिस्टन्सचा जर तुम्ही पाथ डिफरन्स काढला तर तो काय असणार आहे 0, आणि पाथ डिफरन्स 0 असेल तर पॉईंट का असतो ब्राईट. त्यामुळे ह्याच्यामुळे ब्राईट, पुन्हा वरच्यामुळे ब्राईट, ह्याच्यावरच्या असं सगळ्यांचं ब्राईटनेस त्यामध्ये मिक्स होणार आणि तो पीओ म्हणजे सेंटरचा पॉईंट हा सगळ्यात जास्त ब्राईट होणार. त्यामुळे त्याला म्हणायचं सेंट्रल मॅक्झिमम म्हणायचं. त्याला काय म्हणायचं सेंट्रल मॅक्झिमम. त्यामुळे नेहमी डिफ्रॅक्शन मध्ये सेंटरचा पॉईंट हा सगळ्यात जास्त ब्राईट असतो. चला, इट इज कॉल्ड सेंट्रल मॅक्झिमम. आता स्क्रीनवरती इतर पॉईंट कुठला पी घेतला तर मग आता ठिकाणी पाथ डिफरन्स 0 नसणार आहे, तो काहीतरी वेगळा असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला आता कंडिशन काढायची आहे. लक्षात, मग आता ती कंडिशन काढण्यासाठी मी जी डायग्राम दाखवली होती बरोबर, ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. बघा पुन्हा ती डायग्राम दाखवली. स्लिट एबी आहे बरोबर, रेस पॅरल रेस लॉंग डिस्टन्स पूर्ण आलेत, स्लिटची विड्थ स्मॉल आहे, सेंटर सी. आता पीओ हा सेंटरचा पॉईंट झाला, पी हा एनी पॉईंट झाला. कॉन्व्हेक्स लेन्स वापरले, मग लक्षात ए ची पॉईंट इथं पोहोचणार, बी ची पॉईंट पोहोचणार, सी ची पॉईंट पोहोचणार. ह्या सगळ्यांनी पी च्या ठिकाणी पोहोचताना किती अँगल सीपीओशी किती अँगल केलाय, थिटा एवढा अँगल केलेला आहे. त्यामुळे इथं पाथ डिफरन्स सेम नाहीये. मग अशा वेळेला आपल्याला इथं कंडिशन वापरावं लागणार. मग अशा वेळेला ए वरनं बीच्या लाईन वरती परपेंडिक्युलर टाकायचं बरं, तुम्हाला ट्रायंगल मिळेल ए बी एन बरं. त्यातला बीएन ला काय म्हणायचं पाथ डिफरन्स म्हणायचं, बीएन ला काय म्हणायचं पाथ डिफरन्स. आणि बीएन जर पाथ डिफरन्स असेल तर आपल्याला ट्रायंगल मध्ये काय बघायला मिळालं, ट्रायंगल मध्ये साइन थिटा इज इक्वल टू काय बघायला मिळालं बीएन अपॉन, बघा साइन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे बीएन अपॉन ए बी. बीएन अपॉन ए बी म्हणजेच बीएन इज इक्वल टू काय झालं ए बी साइन थिटा. ए बी म्हणजेच काय स्लिटची विड्थ आहे म्हणजे स्मॉल आहे, सो बीएन इज इक्वल टू ए साइन थिटा. आणि बीएन लाच आपण काय म्हटलं होतं पाथ डिफरन्स म्हटलं होतं. तसं इंटरफरन्स मध्ये डेल्टा एल ला पाथ डिफरन्स म्हटलं होतं, तसं डिफ्रॅक्शन मध्ये बीएन लाच काय म्हणलंय पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय मिळाला मला ए साइन थिटा मिळाला. आता मला सांगा जो पी पॉइंट आहे तो जर डार्क असेल, डार्क म्हणजेच काय सेकंडरी मिनिमा, दुसऱ्या साईडला सेंटरच्या ह्या किंवा ह्या साईडला गेलं की सेकंडरी, आणि डार्क असल्यामुळे मिनिमा, त्यामुळे त्याला म्हणायचं सेकंडरी मिनिमा. मग अशा वेळेला कंडिशन काय असणार साइन थिटा इज इक्वल टू बीएन अपॉन ए. जर 2 नंबरचा असेल तर 2 लॅम्बडा अपॉन ए. 3 नंबर 3. म्हणजे थोडक्यामध्ये जनरलायझेशन केलं तर सेकंडरी मिनिमासाठी जर तुम्हाला कंडिशन बघायची झाली तर इथला आणि इथला नंबर काय बघा मॅचिंग आहे, इथला आणि इथला नंबर कसा मॅचिंग आहे. त्यामुळे सेकंडरी मिनिमा साठी साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा अपॉन एन आहे. काय साइन थिटा एन हा आणि हा नंबर काय झाला पाहिजे मॅच झाला पाहिजे. पण पी जर पॉईंट ब्राईट असेल म्हणजे त्याला आपण काय म्हणणार सेकंडरी मॅक्झिमा, इंटेन्सिटी मॅक्झिमा असते. इकडे किंवा इकडे गेली की तुम्ही त्याला काय म्हणणार सेकंडरी मॅक्झिमम. मग त्यावेळेला पाथ डिफरन्स कसा असतो ऑड मल्टिपल ऑफ. लक्षात ठेवा 2n+1 हा फॉर्मॅट कोणाचा आहे ऑडचा आहे. 2n+1 हा फॉर्मॅट कोणाचा आहे ऑडचा आहे. ऑड मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेव्हलेंथ असणार आहे, ऑड मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेव्हलेंथ. मग अशा वेळेला तुम्हाला बीएनचा फॉर्म्युला साइन थिटा वरून वापरला तर इथं ए जाणार डिवाइडला, त्यामुळे साइन थिटा एन इज इक्वल टू n+1 लॅम्बडा 2 अपॉन ए. हा नंबर झाला पाहिजे. दिस इज कंडिशन फॉर सेकंडरी मॅक्झिमा and this is condition for secondary minima. लक्षात सगळ्यांनी. तर थोडस जी डायग्राम आहे ती मी डायग्राम आता हे दोन मी पी आणि पी झिरोज तुम्हाला कसं दाखवलं होतं हे वेगळं दाखवलं होतं, पण पुस्तकामध्ये दोन्ही काय आहेत एकत्र आहेत. तर ही डायग्राम लक्षात ठेवायची. ही डायग्राम जी आहे ती आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकते, हे आपण काढू शकतो. तर लक्षात ठेवा सीपीओ हा सेंट्रलचा पॉईंट झाला काय असणार आहे सगळ्यात जास्त ब्राईट असणार आहे. हा पॉईंट कसा असणार आहे सगळ्यात जास्त ब्राईट असणार आहे. लक्षात सीपीओ हा सगळ्यात ब्राईट एबी स्लिट आहे, त्याची विड्थ किती स्मॉल आहे, रेज लांबून आली पॅरल रेस, ह्यांना कॉन्व्हर्स एकत्र करण्यासाठी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपण काय वापरलं कॉन्व्हेक्स लेन्स वापरलं. तर पहिल्यांदा हे बघा हे सीपीओ चे इक्वल डिस्टन्स ह्यांचा जर पाथ डिफरन्स बघितला सीपीओ ला जे पॅरल आहेत त्यांचा पाथ डिफरन्स 0 आहे. त्यामुळे पीओ पॉईंट काय असणार सगळ्यात जास्त ब्राईट सेंट्रल मॅक्झिमम. पी हा एनी पॉईंट घेतला, पी हा XY स्क्रीनवरती एनी पॉईंट घेतला, त्या ठिकाणी बघा पोचायचं मार्ग हा ए चा पोचायचा पाथ, हा सी चा पोचायचा पाथ, हा बी चा पोचायचा पाथ. त्यामुळे इथला पाथ डिफरन्स प्रत्येकानं सीपीओशी थिटा एवढा अँगल केलाय. लक्षात. मग या ठिकाणी सेंट्रल मॅक्झिमासाठी कंडिशन, सेंट्रल मॅक्झिमासाठी सेंट्रल सेकंडरी मिनिमासाठी कंडिशन पाहिजे असेल तर ही कंडिशन तुमची तयार होणार आहे. कुठली कंडिशन तयार आहे साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा अपॉन ए. आणि सेकंडरी मॅक्झिमा असेल तर आपली कंडिशन तयार होणार आहे ही कंडिशन तयार होणार आहे 2n+ म्हणजे हाफ मल्टिपल ऑफ
ऑड मल्टिपल ऑफ 2n+1 म्हणजे हाफ मल्टिपल. ही झाली सेकंडरी मॅक्झिमाची कंडिशन आणि ही झाली सेकंडरी मिनिमाची कंडिशन. याच्यामध्ये करायचं आहे तर ती डायग्राम जी आहे ती महत्वाची आहे. ती मी तुम्हाला डायग्राम पोस्ट करतो फोटोमधनं, ते बघून त्याच्यामध्ये स्टडी करू शकता. थोडंसं नवीन भाग आहे त्यामुळं नवीन शब्द आहेत, 1 2 3दा व्हिडिओ बघा आणि जेवढं सांगितलं तेवढंच करा. पुस्तकात फार पापड पसारा दिलेला आहे, तेवढं काय आपल्याला करायची गरज नाही. 1 2दा केलं तर ते होऊन जाऊ शकतं. लक्षात आलं.